पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये आपली जी हेल्थकेअरची सिस्टीम आहे ही आपल्याला पूर्णपणे रिव्हॅम्प करायची आहे। आज आपण पाहतो की विशेषतः प्राथमिक आरोग्य याच्यावर जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण काम केलं पाहिजे, कदाचित ते न केल्यामुळे आपल्या टर्शरी संस्थांवर प्राथमिक आरोग्याच्या गोष्टीची डिलिव्हरी करण्याची वेळ येते। आणि म्हणून पहिल्यांदा प्रायमरी आणि सेकंडरी हेल्थ हे आपल्याला कसं स्ट्रेंथन करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आणि त्याही ठिकाणी अल्टिमेटली या सगळ्या आपल्या ज्या टर्शरी संस्था आहेत या हब अँड स्पोकच्या मॉडेलमध्येच त्यांनी काम केलं पाहिजे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात आपल्याला सर्वांपर्यंत आरोग्य पोहोचवता आलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आणि एक टार्गेट मी आपल्या वैद्यकीय शिक्षण आणि हेल्थ या दोन्ही विभागांना दिलेलं आहे। आज आपल्याकडे आपण युनिव्हर्सल इन्शुरन्स सिस्टीमवर किंवा ऍश्युरन्स सिस्टीमवर गेलो। आपल्या संपूर्ण 13 कोटी महाराष्ट्रातल्या लोकसंख्येला 5 लाखापर्यंत आपण महात्मा फुले जीवनदायी योजनेत त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे। मी आता टार्गेट असं दिलंय की आपल्या संस्था प्रायमरी पासून टर्शरी पर्यंत इतक्या बळकट करायच्या की किमान यातल्या 50% प्रोसिजर्स या आपल्या संस्थांमध्येच झाल्या पाहिजेत। जो पैसा आपण आज बाहेर देतो तो आपल्या संस्थांनाच मिळाला पाहिजे आणि त्यातनं आपल्या व्यवस्था अधिक बळकट झाल्या पाहिजे, अशा प्रकारची पुढच्या 3 वर्षातलं टार्गेट हे या ठिकाणी मी या दोन्ही विभागांना दिलेलं आहे। आणि त्याकरता मग इन्फ्रास्ट्रक्चर गॅप्स जे आहेत त्या गॅप्स भरून काढण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या योजना देखील आपण तयार केल्या आहेत।